जुना मोंढा परिसरात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या। शहरातील अत्यंत गजबजलेल्या जुना मोंढा परिसरात आज दुपारी एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संजय शर्मा उर्फ संजू सैनी या तरुणावर दोघांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे। दिवसा ढवळ्या आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार संजय शर्मा उर्फ संजू सैनी कलाणी याच्यावर दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केलाय। 2 वर्षांपूर्वी जामवाडी परिसरात झालेल्या एका खुनाच्या घटनेशी या हत्येचा काही संबंध आहे का याबाबतही पोलिसांकडून तपास केला जातोय। जुन्या वादातून किंवा पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र हत्येचं नेमकं कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। गजबजलेल्या बाजारपेठेत दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होतीये। जुन्या मोंढ्यामध्ये जय मा हॉटेल आहे। तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM साठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे। एक 40 वर्षाचा युवक असावा, त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली टीम 3 टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे। नेमके किती जण होते आणि सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे। इतरही सीसीटीव्ही पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करू। काय कारण आहे? कारण अजून प्राथमिकच आहे, सध्या काही कळालेलं नाही। फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल तसं आपल्याला कळवण्यात। तर कशाने वार करण्यात आले? कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावा असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल। थँक्यू।